नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागील 3 भाग अद्वैत वेदांत उपनिषद याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपल्याला वेदांत म्हणजे उपनिषद जी शंकराचार्यांनी 1200 वर्षापूर्वी सांगून ठेवलेली आहे. उपनिषद म्हणजे काय? वेदांत सार उपनिषद प्रमाण. उपनिषदांमध्ये सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे. सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हे जीवन म्हणजे काय, ह्या जन्मामध्ये साध्य काय करायचं आहे. तर आता आपण ह्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपला इजनेस समजून घेतला, ब्रह्म सत्य जगन मिथ्या समजून घेतलं की ब्रह्म एकच सत्य आहे, हे जग हे मिथ्या आहे. मग आता प्रश्न असा येतो की मिथ्या जगाची निर्मिती करण्याचं कारण काय? उजेड आहे तो कशावरून कळतो? वस्तुपदार्थावरून. वस्तुपदार्थावर तो उजेड परावर्तित झाल्यामुळे उजेड आहे हे कळतं. वस्तुपदार्थही दिसतात आणि उजेडही कळतो. खूप इंटरेस्टिंग आहे विषय. शांतपणे आपण समजून घेऊया. वस्तुपदार्थ आहेत पण उजेडच नसला तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. उजेडाशिवाय त्या वस्तू आपल्याला दिसणारच नाहीत. तर उजेडामुळे काय काय झालं? वस्तुपदार्थ दिसले आणि त्या वस्तुपदार्थ दिसल्यामुळे उजेड आहे हेही कळलं. आता ह्या विश्वाच्या निर्मितीच्या मागचं त्याचं रहस्य किंवा त्याचं कारण सगळ्यांच्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न असतो की मग एवढं हे सगळं कर्म, दुःख, अशांतता हे जे सगळे भोग म्हणून आहेत, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, हे सगळं कशा करता? माणसाला जन्मालाच का घातलं पहिल्यांदा परमेश्वराने? या विश्वाची निर्मिती करण्यामागचं कारणच काय? जे ब्रह्म म्हणून आहे, जे सत्य आहे, त्यांनी मायेच्या माध्यमातून या विश्वाची निर्मिती केली असं वेदांत सांगतं. मग ते निर्मिती करण्यामागचं कारण त्या ब्रह्मालाच स्वतःचं अस्तित्व किती प्रकारे, म्हणजे त्यात विभिन्नता किती आहे, किती प्रकारे ते व्यक्त होऊ शकतं, त्याचे पैलू किती आहेत, त्याच्यात विविधता किती आहे हे बघायचं होतं. आपण आता बघतो निसर्गामध्ये, या जगामध्ये किती प्रकारच्या वस्तू आहेत. निसर्गामध्ये किती प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारची फुलं आहेत, त्याचा सुगंध आहे, फळं आहेत, त्याचे स्वाद आहेत. आपण हिशोबच करू शकत नाही. मग आता हे जे सगळं जग निर्माण झालं आहे, हे बघणार कोण, अनुभवणार कोण? मग आता जे जग निर्माण केलं आहे ते अनुभवण्याकरता एक कुठलं तरी माध्यम पाहिजे. निर्माण झालं जग, ते तात्पुरतं आहे, ते क्षणिकच आहे. परंतु काय काय निर्माण होऊ शकतं हे पाहण्याकरता एका माध्यमाची गरज आहे. ते माध्यम म्हणजेच मनुष्य देह, म्हणजे आपणच. आता आपल्याला 3 एपिसोड पाहून लक्षात आलं की आपल्यामध्ये प्रधान तत्व काय आहे. वेदांत काय सांगतो, उपनिषद काय सांगतात? यू आर द ब्रह्म, यू आर द अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस हू एक्सपिरियन्स एंटायर वर्ल्ड थ्रू धिस बॉडी, माइंड अँड थॉट्स. म्हणजे ते ब्रह्म आपल्याच माध्यमातून हे जग अनुभवतं आहे. खरं म्हणजे विषय इथंच संपला. तोच ब्रह्म आपल्या माध्यमातून, आपल्यामध्ये जे आपलं प्रधान तत्व काय आहे तर आत्मा, अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, म्हणजे न बदलणारी वैश्विक शक्ती. कारण आपल्यामध्ये आत्मा आहे म्हणून आपण हालचाल करतो आहे. आपण जे काही कर्म करतो, जे काही दृष्टीने हे जग पाहतो, अनुभवतो, आपण वास घेतो, कानाने आवाज ऐकतो, चवी घेतो, हे सगळं कशासाठी, कोणी निर्माण केलं आणि का दिलं? त्याच ब्रह्माला आपल्या माध्यमातून त्यांनीच निर्माण केलेलं जग अनुभवायचं होतं. ह्याच्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं आली. बरेच जण विचारतात की मग सगळं निर्माणच का केलं, गरजच काय होती आपल्याला जन्माला घालायची? आता आपल्याला म्हणजे हे अज्ञान आहे. जन्माला आला आहे तोच म्हणजे आपणच. आपलं खरं अस्तित्व, मूळ हे वैश्विक चैतन्य आहे, मूळ हे ब्रह्मस्वरूप आहे. आपणच ह्या जगाची निर्मिती करतो. आपणच आपल्या या देह माध्यमाने हा मायारूपी जगाचा अनुभव, हे मायारूपी जग अनुभवतो. कारण ते तात्पुरतं आहे. विविधता पाहायची आहे त्याच्यातली, फक्त अनुभवायचं आहे. म्हणून अनुभवणारा पाहिजे. जग हे अनुभव आहे आणि आपण अनुभवणारे आहोत. फक्त मनुष्य योनीमध्ये हे सगळं गूढ काय आहे हे समजू शकतं. मग ते गूढ समजण्याकरताच वेदांत आहे, उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे. गीतेचं सार
श्रीकृष्ण परमात्म्याने काय सांगितलं की हेच सांगितलं, तू स्वतः कोण आहेस हे आधी समजून घे. जगाकडून ज्या अपेक्षा निर्माण करतो आहेस त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःखी होतो आहेस, पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहेस. प्रत्यक्षात कोण जन्माला येतं आहे? तू येतच नाही आहेस. तुझेच विचार, तुझ्याच भावना, तुझंच अज्ञान नको असलेल्या अपेक्षा निर्माण करतं आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतं आणि त्या झाल्या नाहीत की पुन्हा जन्माला येतं. म्हणजे जन्माला कोण येतं आहे? आपलं अज्ञान. आणि आपण स्थूल देहाला, ह्या विचारांना, ह्या बुद्धीला, ह्या मनाला आपण मी म्हणतो आहे. त्यामुळे सगळे गोंधळ आहे, त्यामुळे सगळी समस्या आहे. जीवनात जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण हे अज्ञान आहे म्हटलं आहे. यू आर द इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं आहे. बिकॉज ऑफ इग्नोरन्स यू ट्रॅप्ड इन संसार असं सांगितलं आहे. ती समजून घेण्यासारखं आहे. अज्ञानामुळे संसार पाठीशी लागलेला आहे. जीवनात आपण दुःख आहे म्हणतो, अशांतता आहे म्हणतो, किती त्रास आहे म्हणतो, की ह्या जगाच्या निर्मिती करण्यामागं त्या परमेश्वराची खरी इच्छा काय? तर स्वतःचं अस्तित्व वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायचं. हे आता आपल्याला कळलं. त्याच्याकरता मानवी देह पाहिजे, तो परिपूर्ण पाहिजे. कारण आता आपण अनुभवतो की किती प्रकारचे आपण रंग पाहू शकतो डोळ्यांनी. डोळ्याला वस्तू दिसणं, त्याच्याबद्दलचं आकलन होणं. मग नुसती वस्तू दिसून उपयोग नाही, ती काय आहे हे कळण्याकरता बुद्धी पाहिजे. म्हणजे डोळ्याची निर्मिती, बुद्धीची निर्मिती, आवाज ऐकायला आला, ध्वनी, त्याच्याकरता श्रवण यंत्रणा पाहिजे, म्हणजेच हे कान. आणि मग जो काय अनुभव आहे तो व्यक्त करण्याकरता वाणी हे माध्यम पाहिजे. आपल्याला खायला प्यायला आवडतं, कारण भोजन म्हणजे अन्नमय कोश हाच प्रधान आहे. किती प्रकारच्या खाण्याच्या वेगवेगळ्या वस्तू आपण बनवतो आणि खातो. सगळ्याच्या चवी भिन्न आहेत. किती चवी आहेत ह्याला मर्यादाच नाही आहे. तशा किती प्रकारचे सुवास आहेत ह्याला मर्यादा नाही आहेत. ध्वनी किती प्रकारचे आहेत त्याला मर्यादा नाही आहेत. सगळं अमर्याद आहे, कारण ते सगळं वैश्विक आहे. मग ते अनुभवण्याकरता देह हे माध्यम आहे. पण अज्ञानानं जीवन व्यतीत केल्यामुळे अकारण आपण कुठंतरी एक अहंकाराची निर्मिती करून बसतो या देहामध्ये. आपण हा देह निर्माण केला का? नाही केला. आपल्याला एवढं कळतं की आपण काहीतरी खाल्लं म्हणून ह्या देहाची निर्मिती झाली का? नाही. आपल्याला हा देह न मागता मिळालेला आहे, आपल्याला एवढं कळतं आहे. आणि ह्या देहाची जी वाढ होती आहे ती वाढ आपण अन्न खातो आहे म्हणून होती आहे. एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला कळत आहेत. देह आपण निर्माण करतो आहे का किंवा करू शकतो का? नाही. आपण अन्न खातो आहे, त्या अन्नामधून जो काही जीवनरस आपण सेवन करतो त्यामुळे देहाची वाढ होते. बुद्धी, विचार, मन, कल्पना, ज्या काही इंद्रियांचा आपण अनुभव घेतो ते आपण निर्माण केलेत का? नाही. 5 तत्वाचं विश्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ह्या 5 तत्वातून ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वाला अनुभवण्याकरता पंचतत्वात्मक स्थूल देहाची गरज आहे. म्हणून या देहाची निर्मिती झाली. मग ह्याच्यात आपण मी, माझं, मला वाटते, माझी कल्पना, हे मी आला कुठून? ह्या देहामध्ये मी आणलं आहे का देह? नाही. या 5 तत्वांचा देह आहे. बुद्धी, मन, विचार हे काय पंचसंवेदना, ज्या पंचकर्मेंद्रिय म्हणतो, पंचज्ञानेंद्रिय म्हणतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं आकलन होतं, आपण डोळ्याने दृश्य पाहतो, त्याच्याबद्दल विचार करतो. कितीतरी गोष्टी आपण जीवनात करतो त्या कोण करवतं आहे? ज्या षड्विकारांच्या माध्यमातून आपण जीवन जगतो आहे आणि स्वतःला मी म्हणतो आहे, म्हणजे देहाला माझे विचार, माझी आवड, मला असं वाटतं आहे, मला हा आवडतो, मला हा आवडत नाही, माझे ह्याच्याबरोबर वाद आहेत. किती नानाविध विषय परत आपण या जगाला जोडून घेतलं असतं. पण ते कुणी जोडून घेतलं आहे? ह्याच्यात मी म्हणून कोण आहे? तो अहंकार आहे, ते षड्विकार आहेत. प्रत्यक्षात परमेश्वराने ह्या पंचतत्वात्मक स्थूल देहाची निर्मिती, त्यांनी निर्माण केलेलं जग अनुभवण्यासाठी आहे. बाहेर अनुभव आहे आणि अनुभवणारे आपण आहोत. आपण म्हणजे आपलं आत्मिक तत्त्व. विषय संपला, तेवढंच आहे. मग ह्याच्यात उणं काढण्यासारखं माझं म्हणजे माझं वेगळं, त्याचं वेगळं, हा आवडतो, तो आवडत नाही, माझ्या ह्या आवडी आहेत, माझे म्हणजे हे माझं जे काय आहे हे कोण करतं आहे? तेच अज्ञान आहे म्हटलं आहे. ते जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तो कर्म करणार आणि मग कर्माच्या सिद्धांताप्रमाणे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागणार. इथं खूप मोठा विषय
कर्म ज्या वेळेला मनुष्य करतो त्यावेळेला ज्या सृष्टीची परमेश्वराने निर्मिती केली त्याच्याबरोबर काही नियम घालून दिले. त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या या जगाला अनुभवण्याकरता ह्या देहाची निर्मिती झालेली आहे आणि हे जग अनुभवायचं आणि त्या परमेश्वराला नमस्कार करून परमेश्वराशी एकरूप व्हायचं एवढाच विषय आहे. पण माझं अस्तित्व देह माध्यमाने विचार माध्यमाने काहीतरी मी वेगळं समजून घ्यायला लागलो, वाटायला लागलं मला, तर ते अज्ञान आहे. तेव्हा आपण आपल्या मागं हा प्रपंच लागतो की मग त्याच्यात भोग आले, दुःख आले, अशांतता आली. कारण तिथं नियम आहेत. ब्रह्मातून मायेने ह्या जगाची निर्मिती केली. मग त्या जग निर्माण करताना काही नियम घातले. तर नियम काय? तर तू कर्म कर परंतु समजून कर. जीवन जग पण समजून जग. प्रत्येक गोष्टीला इथं त्याच परमेश्वराने विश्वाची निर्मिती करताना जसं आपण एखादी वस्तू घेतली की त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं, युजर्स मॅन्युअल म्हणतात, की ती वस्तू कशी वापरायची, ती कुणी निर्माण केली आणि बिघडली तर काय केल्याने दुरुस्त होईल, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तसं परमेश्वराने ह्या विश्वाची निर्मिती केली. त्या निर्मितीमागचं कारण सांगितलं, मनुष्य जन्म का आणि त्यांनी कसं जगायला पाहिजे आणि मृत्यूनंतर काय, म्हणजे मृत्यू आहे की नाही, कुणाचा होतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्याचं मॅन्युअल म्हणून वेदांत सांगितलं आहे. म्हणजे मॅन्युअल दिलेलं आहे. त्याच परमेश्वराने वेदांताची निर्मिती केली. शंकराचार्यांच्या माध्यमातून उपनिषद ही एकदम सोपी केली. भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून गीता सांगितली की तुला जे भासतंय ते खरं नाही आहे, ते स्वप्न आहे, ते मृगजळ आहे. ते खरं आहे म्हणून त्याच्या मागं लागलास तर त्याच्यात तू अडकशील. मग एकदा अडकलास की सुटकेचा मार्ग अवघड आहे. मग होईल तेवढं लवकर तू ज्ञानी हो, समजून घे. जो वेळ तू ह्या जगाचं ज्ञान करून घेण्याकरता वाया घालवतोस त्याच्यापेक्षा स्वतःचं ज्ञान करून घे. तेव्हा जगातले प्रश्न लगेच सुटतील किंवा ते प्रश्न नाही आहेत असं लक्षात येईल. परंतु जगाला खरं मानून त्याचा अभ्यास करत बसलास आणि त्याच्यातच काहीतरी सुख हुडकत बसलास, ते खरं मानायला लागलास, तर मात्र मग तिथं नियम आहेत. कारण तू कर्म करणार, मग जसं कर्म करणार, जसं विचार करणार त्याप्रमाणे पुन्हा जन्म मिळणार. कुणासाठी वाईट विचार केला तसं वाईट घडणार. म्हणजे चांगलं वाईट, सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी वाटायला येणार. मग त्याच्यापेक्षा तू स्वतः कोण आहेस हे जर का समजून घेतलंस तर विश्वनिर्मात्यामध्ये तुझाच हात आहे हे कळेल. तुझाच हात आहे म्हणजे तुझ्यामध्ये आंतरिक अवस्थेमध्ये जी वैश्विक शक्ती आहे तेच ब्रह्म आहे हे तुला कळेल. कारण ते आहे म्हणून या विश्वाला अस्तित्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुलाच अस्तित्व त्या ब्रह्मामुळे आहे. आपण सगळे जीवन जगतो आपल्याला माहिती आहे आणि ते कायम नाही आहे हेही माहिती आहे. ते चेंजिंग आहे. ब्रह्म चेंजिंग नाही आहे, ब्रह्म स्थिर आहे. त्या ब्रह्मातून मायेच्या रूपामध्ये, म्हणजे आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बदलत आहेत, सब्जेक्ट नाही बदलत. सब्जेक्ट फिक्स आहे, तो विटनेस करतो आहे, तो प्रोजेक्टर, तो पडदा सिनेमा दाखवायचं काम करतो. सिनेमातल्या गोष्टीची, सिनेमातल्या विषयाशी काही देणं घेणं नाही आहे, तो बघतोय फक्त. तसं आपण हे जग बघतोय. आपण म्हणजे आपलं मूळ स्वरूप जे चैतन्य आहे ते चैतन्य ते कधीच बदलत नाही. ते जन्मालाही येत नाही आणि मृत्यूही पावत नाही. म्हणजे त्याला मृत्यू नाही आणि जन्म या सगळ्याच्या पलीकडे आहे. ऑब्जेक्ट काय आहे? हा देह, आपले विचार, आपलं मन, आपण ज्याला मी 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 म्हणतो, आणि हे सगळं जग. आणि त्या जगात आपण सुख हुडकतोय, काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतोय. ते सगळं ऑब्जेक्ट आहे. ते चेंज होतं आहे. सब्जेक्ट कधीच चेंज होत नाही. सब्जेक्ट फिक्स आहे, ऑब्जेक्ट्स चेंज होत आहेत. म्हणून आपण जन्माला आल्यापासून आपलं मृत्यूच्या दिशेने आपली वाटचाल चालू असते. हळूहळू पेशी सगळ्या पहिल्या जातात, नवीन येतात आणि हळूहळू आपल्यात बदल. आणि एक दिवशी आपण मरून जातो म्हणजे काय नक्की? मग आपण एवढं आपल्याला माहिती असतं की आत्मा अमर आहे, देहाला मृत्यू आहे. मग आज जर का आत्मा आहे, आत्मा अमर आहे म्हणतो, मग स्वतःला आत्मा आहे हा विचार का नाही करत किंवा तो विषय का नाही समजून घेत?
देहालाच मी म्हणतो. देहाच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यातच आयुष्य संपून जातं. पण जो अमर आहे, जो आपल्यामध्येच आहे, आपल्यामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये तोच आहे, त्याच्याबद्दल कधीच आपण जीवनात विचार करत नाही. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. आणि त्याच्याकडे सगळा आनंद आहे. सच्चिदानंद आपण जे म्हणतो तो त्याच्याकडेच आहे. कायम स्वरूपी शांतता, आनंद, समाधान हे फक्त त्याच्याकडेच आहे, म्हणजे आपल्याकडेच आहे. पण देह हा बाह्यांगी कार्य करतोय, कर्म करतोय आणि त्याच्या अपेक्षा बाह्यांगी या बाहेरील जगाकडून आहेत. बाहेरील जग हे खरं नाही आहे, म्हणून आपणही खरं नाही आहे. म्हणजे आपला देह तोही हळूहळू एक दिवशी म्हातारून मरून जाणार आहे. जग हे सारखं बदलते, कायम काही नाही आहे. कायम फक्त अनुभवणारे आहोत आपणच. आपलं खरं अस्तित्व, ज्याला आपण आत्मन म्हणतो, तो फक्त सत्य आहे आणि तोच खरा आहे. तो कधीच बदलत नाही. तो हे सगळं अनुभवत असतो. म्हणून उपनिषदं सांगतात, तू तुझं खरं अस्तित्व समजून घे. तुला ज्या क्षणी ते कळेल त्या क्षणी तू या सगळ्यातून मुक्त होशील. मुक्त होशील ह्याचा अर्थ काय? ज्ञान ह्या माध्यमातून. दुःख कुणाला होतं आहे? आपण म्हणतो मला होतं आहे, किती त्रास आहेत हे. काल अमुक अमुक व्यक्ती येऊन माझ्याशी भांडून गेली, त्याने माझा अपमान केला, मला काहीतरी जुन्या गोष्टी आठवत आहेत, त्याचा खूप त्रास होतो आहे, किती सहन करायचं मी. हे जे सगळी दुःख आहे, अशांतता आहे, हे आपण कुणाच्या माध्यमातून अनुभवतो आहे? हाताला दुःख आहे का? पायाला दुःख आहे का? पोटाला आहे का? फक्त आपला विचार, बुद्धी, मनाला आहे. म्हणजे सगळं इथं आहे आतमध्ये. तेच अज्ञान आहे म्हटलं आहे. आपण त्याला कशी सवय लावली आहे? तर एखादी गोष्ट मिळाली तर आनंदी, नाही मिळाली तर दुःख. ह्या अशा काहीतरी विषयात आपण आपलं मन, बुद्धी ह्या सगळ्या माध्यमांना आपण अडकवलं आहे. सद्गुरू म्हणतात त्यांना त्याचीच फक्त ओळख करून दिली आहे, म्हणून तसं होतं आहे. त्याच्या निर्मात्याची ओळख करून दिली नाही आहे. लहानपणापासून आपल्या विचार, बुद्धी, मन ह्या माध्यमांना कशाची ओळख करून दिली आहे? या भौतिक जगाची. कारण आपलं हे जग त्याच्याच बेसवर चालतं, किंबहुना तसं भासतं. भास हा एकच शब्द खरा आहे त्याच्यामध्ये. स्वप्न आहे, स्वप्नात एक जग आहे. आपण तो विषय समजून घेतला याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये. स्वप्नातलं जग आपल्याला खरं वाटतं, पण ते खरं नाही आहे हे कधी कळतं? आपण जागं झाल्यावर. तोपर्यंत नाही कळत. तोपर्यंत स्वप्नात कुणीतरी येऊन आपल्याला सांगितलं की अरे हे स्वप्न आहे, कुठं पळापळी करतोयस, शांत बस. नाही म्हणणार आपण. दिसतंय सगळं खरं, केवढे लोक आहेत, केवढं काय काय चालू आहे, आपण मानायला तयार होत नाही. तसंच ह्या जगाचं आहे. कारण आपल्या ह्या स्थूल देहाला फक्त हे भौतिक जग अनुभवण्याचंच कळतं आहे, किंबहुना आपण तसे त्याच्यावर संस्कार करतो. खरं म्हणजे हा पंचभौतिक देह आपल्याला परमेश्वराने न मागता दिला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 तत्वांनी ह्या देहाची जडणघडण झालेली आहे. त्याच्यामुळेच आपल्याला अस्तित्व आहे. आपण काहीतरी मंत्र म्हणून निर्माण केलं का? नाही. आपण काहीतरी गतजन्मात जी काही कर्म केली अज्ञानानं, ती संपवण्याकरता जे विषय निर्माण केले ते विषय संपवण्याकरता या देहाची गरज आहे. म्हणून परमेश्वराने हे घे बाबा म्हणून हा देह दिला. मग ह्या देह माध्यमातून ते कर्म संपवायचंच आहे. परंतु हे सारखं सारखं काय चालू आहे ह्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याच्याकरताच बुद्धी दिली आहे, मन दिलं आहे, विचार दिलं आहे. त्या बुद्धी, मन, विचारांना आपण कुणाच्या हवाली करतो आहे? ह्या भौतिक जगाच्या. ते जगन मिथ्या म्हटलेलं आहे. म्हणजे इकडं वेदांताकडून आपण समजून घेतो आहे की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या. मग ह्या मिथ्या जगातून काय समजून घेणार आणि काय साध्य करणार? जर का खरं आपलं अस्तित्व कळलं, तो विश्वविधाता कोण आहे हे जर का कळलं, तर ह्या जगाकडच्या अपेक्षा संपून जातील. आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर दुःख आहे. आणि अपेक्षा पूर्ण होत नाहीत हेही कळतं आहे. कारण शेवटी ह्या जगातून आपण साध्य काय करणार? आणखीन हव्यास, आणखीन हव्यास, आणखीन अपेक्षा, आणखीन हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, संपत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग किती दुःख आहे, किती अशांतता आहे, नैराश्य आहे. मग काही वेळा काही गोष्टी मिळतात, मग मिळाला की केवढा आनंद, मी निर्माण केलं, माझ्यामुळे हे सगळं वैभव आहे म्हणतो आपण. अरे कोण तू?
मग गेलं की मात्र काय हे देवा सगळं माझ्याकडून हिरावून घेतलंस. अरे तू स्वतःला ओळखलंच नाही आहेस, तू स्वतः कोण आहेस हे कळलेलंच नाही आहे. कुठल्या तरी एखाद्या कर्माने काहीतरी चांगलं मिळालं, कुठलं तरी एखादं कर्म की जेणेकरून त्यांनी काही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये ऐहिक सुख ज्याला म्हणतात त्या अनुभवाला मिळतात. म्हटलं की लगेच अहंकार चढतो. मी निर्माण केलं सगळं, माझ्या हुशारीमुळे, माझ्या विद्वत्तेमुळे मी एवढा किती अहंकार चढतो. मी एवढं शिकलो आहे, मला एवढा पगार आहे म्हणून मी एवढं सगळं वैभव निर्माण केलं. अरे पण त्याच्या मागं कोण आहे, कुणामुळे आपल्याला अस्तित्व आहे त्याचा कधी विचार करणार की नाही. हा देह दिला कोणी, त्या परमेश्वराने. त्याचे कधीतरी आभार मानले का? नाही, त्याची आठवणसुद्धा काढली नाही. किती डिग्र्या मिळाल्या, किती वैभव मिळालं, किती काही मिळालं तरी शेवटी काय आहे, मनुष्य एक दिवशी हळूहळू म्हातारा होत त्याला निरोप द्यावा लागणार आहे ह्या स्थूल देहाला. म्हणजे तो इथून त्याचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. तो गेला म्हणतो आपण, तो व्यक्ती गेला म्हणून दुःख व्यक्त करतो. तो गेला म्हणजे कोण गेला? त्याच्यामधलं चैतन्य ते गेलं. म्हणजे ते होतं आधी म्हणूनच अस्तित्व होतं. तो जीवनात ज्या काही गोष्टी करत होता, ज्या काही मिळवत होता, त्या सगळ्या कुणामुळे? तर जे बाहेर पडलं मृत्यूनंतर त्याच्यामुळे, म्हणजे आपल्या वैश्विक चैतन्यामुळे, म्हणजे आपल्या आत्म्यामुळे, की तो आहे म्हणून अस्तित्व आहे. पण त्याची जाणीव जिवंत असताना झाली का किंवा समजून घेतलं का? नाही. जीवनात दुःख आलं की त्या परमेश्वराने दूर करावं. अरे पण तो परमेश्वर म्हणजे कोण कधीतरी समजून घेतलं का? नाही. तुमच्या कृपाशीर्वादाने माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. अपेक्षा निर्माण करतोय कोण? ह्या स्थूल देहात जे काय अज्ञान म्हणून आहे ते निर्माण करतंय. षड्विकाराच्या माध्यमातून, अहंकाराच्या माध्यमातून, अविचाराच्या माध्यमातून, काल्पनिक जगामध्ये कुठेतरी काहीतरी सुख मिळेल ह्या कल्पनेतून. सगळ्यांना सुखशांती समाधान पाहिजे, परंतु ते चुकीच्या ठिकाणी तुम्ही हुडकताय असं वेदांत सांगतं. नजरेनं आपण बघतो, अरे त्याच्याकडे केवढं वैभव आहे, आपल्याला मिळालं तर मग तो मिळवायचा प्रयत्न करतो, खूप कष्ट घेतो, खूप काय काय करतो, ते मिळवतो. आणि मिळाल्यानंतर लक्षात येतं की ते क्षणिकच होतं. मग कशाला एवढा आटापिटा केला? मग आणखीन कुठेतरी मिळेल वाटतं आणि कुठल्या तरी वेगळ्या विषयामध्ये तो जातो. तिथं काहीतरी हां ते मला साध्य झालं तर मी सुखी होईन, ते करायचा प्रयत्न करतो, पुन्हा धावपळ करतो. मग हे सगळं करत असताना नानाविध विषयात नानाविध लोकांशी तो जोडला जातो. कारण शेवटी जीवन आहे, जीवनाच्या प्रवासामध्ये असंख्य लोक आपल्या वाट्याला येत असतात. तेही अशाच ह्या प्रवासामध्ये असतात. त्या सगळ्यांची देवाणघेवाण असती. म्हणजे एकटा देवाने म्हणजे एकटा द्यायला आला असतो, एकटा घ्यायला आला असतो. मग हे जे सगळं संसार चक्र हे चालू आहे हे नक्की काय आहे आणि का वाट्याला येतं आहे आणि खरं काय पाहिजे? मग आपण वेदांत उपनिषदातून काय समजून घ्यायचं की खरं आपल्याला काय पाहिजे, कशाकरता हा जीव धडपडतोय? सुखशांती समाधान. मग ते सुखशांती समाधान नक्की कुणाकडे आहे? तर ते आपल्याचकडे आहे. मग ह्याचं ज्ञान फक्त आपण वेदांत उपनिषदांमधूनच समजून घेऊ शकतो. शेवटी सद्गुरू जो काही आपल्याला ज्ञान म्हणून जे देतात ते हेच असतं की तू स्वतः कोण आहेस हे समजून घे. तुझा जो जीवात्मा आहे 84 लक्ष योनी परत्वे स्थित्यंतर करत करत मनुष्य योनीला तुला परमेश्वराने आणून सोडलं आहे. तुझ्यामध्ये तो जीवात्मा म्हणून आहे. त्यालाच रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटलं आहे. विषय खूप मोठा आहे, आपण हळूहळू समजून घेऊया. तो रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस आतमध्ये प्रतिबिंब स्वरूपामध्ये आहे, परंतु तो आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. ह्या पंचसंवेदनाच्या माध्यमातून आपण जग अनुभवतोय, काय हवं नको ते बघतोय. परमेश्वर म्हणतो तुला हे सगळं दिलेलं आहे, ह्याच्यातून काय अनुभवायचं हे तू विचार कर, तू समजून घे, कारण तुला बुद्धी दिलेली आहे. तुझीच कर्म, तुझा नको असलेला हव्यास, अज्ञान, अहंकार ते सगळे अनुभवायचे असतील तर अनुभव बाबा. त्याच्या माध्यमानं तू जे काही कर्म करशील ते कर्म केल्यानंतर तिथं नियम आहे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे. जसं करशील तसं वाटायला येणार आहे. मग हे सगळं अनुभवायचं आहे की तू स्वतः कोण आहेस हे अनुभवायचं आहे.
मी कोण आहे असाही नाही प्रश्न विचारला. हू एम आय नाही, व्हॉट एम आय म्हटलं आहे त्याने. हू एम आय नाही, व्हॉट एम आय. हे तू कोण आहेस नाही. तू कोण आहेस म्हटलं की आपण आपल्या आवडीनिवडी सांगू, आपलं नाव सांगू. मी काय आहे, मी म्हणजे काय आहे नक्की. वैश्विक चैतन्य आहे, फुल स्टॉप. कोण आहे म्हटलं की मग मला हे आवडतं, माझा स्वभाव असा आहे, माझं नाव असं आहे. मग माझं आपण आपला कुलवृत्तांत सांगायला लागतो. मी ह्या वंशाचा आहे, माझं असं असं आडनाव आहे. मग त्या विषयामध्ये प्रचंड गोष्टी आहेत. मग कर्माचा सिद्धांत आपण समजून घ्यायला लागलो, एवढा मोठा ग्रंथ आहे. मग कर्म कसे कराल, त्याप्रमाणे कसं जीवन वाटायला येईल, मग कसा ऋणानुबंध निर्माण होतो, तो ऋणानुबंधाची फेड करता करता आयुष्य संपून जातं. मग किती जन्म, त्याला काही अंतच नाही आहे, लिमिटच नाही आहे. परंतु त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का, आहे. ते सर्व प्रियानंदजींच्या माध्यमातून आम्ही विषय समजून घेतो. सुरुवातीच्याच एपिसोडमध्ये मी सांगितलं, त्यांच्या एपिसोड सारखे ऐकत असतो. तो खूप महत्त्वाचा विषय आहे. परंतु आपलं मन एकाग्र व्हायला पाहिजे ते समजून घेण्यामध्ये, तर ते समजतं. ते म्हणतात हे ज्ञानानेच समजून घ्यायचं आहे. म्हणून म्हणे स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेत पहिल्यांदा 100 वर्षापूर्वी भारतीय संस्कृती, भारतीय हिंदू तत्त्व जे सांगायला गेले, त्यावेळेला तिथं ते म्हणाले नर्क म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय, पाप काय, पुण्य काय, कर्म काय, कसं कर्म करावं, ह्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला मी सांगणार नाही आहे. तर अमुक अमुक गोष्टी केल्या तर तुम्ही नरकात जाल, अमुक अमुक गोष्टी केल्या तर तुम्ही स्वर्गात जाल, हे सांगायला आलो नाही आहे. तर काय सांगायला आलो आहे, तर ह्या दोघातूनही बाहेर कसं पडायचं. मला स्वर्गही नको आहे आणि नरकही नको आहे, कारण दोन्हीमध्ये अस्तित्व आहे. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे हा. जसं नरकामध्ये अस्तित्व आहे, तिथं आपण जे काही आपले भोग आहेत तर नरकात भोगा म्हणतो, जाऊन पडशील नरकात म्हणतो आपण. लोकांना भयानक असा काहीतरी नको असलेल्या गोष्टी आपण ज्यावेळेला अनुभवतो तर किती पापं करशील, नरकात जाशील. मग शेवटी नरक म्हणून जो काही आहे तिथं कालमर्यादा आहे. किती पुण्यवान मनुष्य स्वर्गात जाशील म्हणतो. स्वर्गात म्हणजे काय, तिथंसुद्धा एक अस्तित्व आहे. देवलोक आहे, तिथंसुद्धा अस्तित्व आहे आणि त्या प्रत्येकाला लिमिट आहे. ह्या दोन्हीच्या बाहेर काय आहे, ब्रह्म आहे. वेदांताचं सार आहे, अहम ब्रह्मास्मी, तू स्वतः ब्रह्म आहेस. हे सगळं जग अनुभव आणि तुझ्या खऱ्या अस्तित्वाशी एकरूप हो. तुझं खरं अस्तित्व ब्रह्मस्वरूप आहे. भौतिक जग अनुभवण्याकरता तुला हा देह मिळालेला आहे. मग आता आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या. आता कर्मयोग मी काल ऐकत होतो, त्याच्याबद्दल एक एपिसोड आपण करूया. किती सुंदर सांगितलं आहे त्यांनी. कर्मयोग म्हणजे काय, आपण देवाचाच संसार आहे समजून आपला संसार करायचा. आपण जे काय आपल्याला मिळेल, जे काय आपण करतो ते देवासाठी करतो आहे आणि जे काय आपल्याला मिळेल तो देवाचा प्रसाद आहे. जसं आपण देवळामध्ये बसून पूजा अर्चा करतो, काहीतरी आरती म्हणतो, काहीतरी नामस्मरण करतो आणि मग प्रदक्षिणा मारून झाल्यावर आपल्याला तिथं प्रसाद मिळतो. तिथला प्रसाद आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळतो का, नाही. तो जो आहे तो आपण घेतो. काय मिळणार आहे हे आपल्याला आधी माहिती नसतं. जे आहे आपण ते घेतो की नाही. तसं ह्या जीवनामध्ये प्रपंच करताना कर्मयोग काय सांगतो, हे जीवन हे परमेश्वराचंच आहे, ते त्याचंच आहे, माझं काही नाही आहे बाबा, त्याच्यासाठीच करतो आहे. एवढा तुम्ही शरण भावनेनं जर का तुम्ही प्रपंच केला तर तुम्ही ह्या सगळ्यातून मुक्त व्हाल. आणि जे काही मिळेल, जे काही कर्म करतो त्याचं फळ म्हणजे काय, आपण जे काही पूजा अर्चा केल्यानंतर प्रदक्षिणा मारल्यानंतर जो काही प्रसाद मिळेल तो त्या देवाने दिलेला आहे, त्याचा आहे तो. तसं आपल्याला जे कर्म केल्यानंतर जे मिळेल तो त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा प्रसाद आहे म्हणायचं, ते सेवन करायचं. त्याच्यात एवढंच हेच तेच प्रश्नच येत नाही. थोडक्यात जे काय आहे ते मान्य करणं आणि जे काय करतो ते परमेश्वरासाठी करतो आहे. किती सुंदर आहे विचार. मग असं जर का करून जर का चित्त शुद्ध झालं तर मग मन एकाग्र सहज होऊ शकतं. तुझ्या मनाची एकाग्रता विषय समजून घेण्याकरता जर का झाली तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विषय जो वेदांतात सांगितलेला आहे, जो उपनिषदात सांगितलेला आहे, तो सहज धारण होईल. कारण त्याच्याशिवाय काही नाहीच आहे, त्याला सोडून काहीच नाही आहे जगामध्ये. जो विश्वव्यापी आहे, जो विश्वविधाता आहे, त्याचाच विषय आहे, तोच आहे सगळीकडे. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे.
शब्द ऐकायला सुद्धा किती छान वाटतात. आपण या सगळ्या देवदेवतांच्या, या सगळ्या सद्गुरूंचं, सगळ्या स्वामींचं नाव घेताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. म्हणजे ते सगळं, ती जी अवस्था आहे ती त्यांनी प्राप्त केलेली असते. सच्चिदानंद सगळं आनंद स्वरूप आहे, ब्रह्मांड नायक आहे. तो कोण आहे? आपल्यामधलंच चैतन्य. तोच आहे सगळीकडे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. फक्त नाम, रूप आणि व्यवहार म्हणून हे तात्पुरतं वेगळं झालेलं आहे. पण आपण त्यालाच खरं मानून बसलो आहे, म्हणून जीवनात दुःख आहे. तेच ब्रह्मचैतन्य आहे, तेच आहे सगळं, सगळ्याच्या मुळाशी तेच आहे. फक्त ते आपल्याला समजायला पाहिजे, आणि हे समजवण्याकरताच वेदांत आहे. आपल्याला आता बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. आता पुढल्या भागामध्ये आपण याच्या संदर्भात आणखीन काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नमस्कार.